नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघता बघता ऑप्टिक्सचे 7 लेक्चर्स झालेत. आज 8व्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. खरं तर आज जे लेक्चर आपण बघतोय याच्यामध्ये फॉर्म्युला ओरिएंटेड आपल्याला फारसं बघायचंच नाही. काय करायचं आहे मग आपल्याला? फॉर्म्युला ओरिएंटेड एक लेक्चर्स याच्या अगोदरची झाली. कुठलं झालं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. खरं तर ते इतकं महत्त्वाचं आर्टिकल आहे आणि त्याच्या पुढचं जे आर्टिकल आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपण काय केलं? खरं तर तुमच्याकडे जर आता मोबाईल बहुतेक सगळ्यांकडे आहे, तर यूट्यूबला जावा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या करस्पॉन्डिंग असणारं एखादं व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो लाईट आहे तो लाईट कसा बेंड होतो, कसा बाहेरच्या बाजूला जाताना तो अँगल बदलून जातो, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा बघू शकता. म्हणजे आपला जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होत जातो. कसं झालं ते बघा. रिफ्लेक्शन झालं, रिफ्रॅक्शन झालं आणि दोघांचे एकमेकांमध्ये ॲडिशन झाल्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. एक वाक्य तयार झालं. द फिनॉमेना in which when light rays travels from denser medium to rare medium and incident on an interface of denser rare medium at an angle of incidence greater than critical angle, then the light is totally reflected inside the denser medium. This phenomena is called as टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे मोठंच्या मोठं वाक्य तयार केलं, वाक्य लिहून घेतलं असेल तुम्ही. प्रश्नाचं स्वरूप बदलतंय त्याच्यामध्ये. कदाचित तो प्रश्न असा विचारतील, स्टेट द कंडिशन्स टू गेट द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 2 वाक्य असतील. त्यातलं पहिलं वाक्य असेल, द लाईट रेज मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. आणि दुसरं वाक्य असं असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम मस्ट बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. त्यातला परत एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे क्रिटिकल अँगलचा. कुठला काय कॉन्सेप्ट आहे तो? तर क्रिटिकल अँगलचा विचार करत असताना त्याच्यामध्ये आपण काय केलं, ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला डेन्सर मीडियम मधल्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होतो त्याला खरं तर त्या ठिकाणी नाव दिलं जातं. ते जे नाव आहे तो म्हणजे क्रिटिकल अँगल. For given pair of media, angle of incidence in denser medium for which angle of refraction in rare medium is 90 degree is called as critical angle. आणि बघता बघता एक फॉर्म्युला तयार झाला. IC is equal to sin inverse of 1/μ. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करून वेगवेगळ्या असणाऱ्या त्या क्रिटिकल अँगलच्या किमती काढता येतात. जर इन्व्हर्स बघायला आला तर समजा ग्लास घेतला, ग्लाससाठी 1.5 घेतलं, काढता येईल आपल्याला. 1/1.5 करा, इन्व्हर्स बघा, यू विल हॅव द आन्सर. नसेल तर ज्यावेळेस इन्व्हर्स शिकवला जाईल त्यावेळेस तुम्हाला ते बघता येईल. आपण आहे त्या लेक्चरमध्ये पण एक्झाम्पल घेणारच आहे, MCQ पण घेणार आहे आपण. ही तर सुरुवात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या सगळ्या कॉन्सेप्टला क्लिअर करत 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 पुढे जायचं आहे. आणि आता जर फळ्याकडे बघितलं तुम्ही तर तुम्हाला एक टायटल दिसेल, ॲप्लिकेशन्स ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. किती ॲप्लिकेशन पुस्तकात आहेत ते आपल्याला ह्या वर्षी आहे नाही हा वेगळा भाग झाला. आपण ते मुद्दामून सगळं घेतोय कारण नीटच्या परीक्षेमध्ये सगळंच येणार आहे परत. आता 11वीच्या परीक्षेवरती काय तर कमी जास्त होईल, पण पुढच्या परीक्षेला काय? नीटची परीक्षा आज झाली, पुढची परीक्षा कधी होईल ते नाही सांगता येत. या सगळ्यामधनं बाहेर पडणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला इन डिटेल अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय हा पेपर जो आहे नीटचा तो सोपा जाणार नाही. नक्की तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर असं करत करत आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टला बघत चाललोय. बघता बघता ॲप्लिकेशनचा विचार करतोय. आणि ॲप्लिकेशनचा विचार करताना आपल्या पुस्तकामध्ये 3 ॲप्लिकेशन दिले आहेत. त्यातलं परत मोस्ट इम्पॉर्टंट कुठलं आहे? पहिलं आहे ते म्हणजे ऑप्टिकल फायबर, ज्याला OFC म्हणतात, ऑप्टिकल फायबर केबल्स. काय आहे ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे? मुळात कम्युनिकेशनमध्ये
जर सगळ्यात मोठी क्रांती कशानं घडवली गेली असेल तर ते ऑप्टिकल फायबर केबलनं. जो फोन आपण कॉपरचा वापर करून वापरत होतो, ताराचा वापर करून, की जो फोन लागायला प्रचंड वेळ लागायचा, असा जो फोन आहे त्या ज्या वायर्स आहेत त्या आता निघून गेल्या आणि त्याच्या ऐवजी खरं तर तिथं जर काय आला असेल तर ऑप्टिकल फायबर्स. अनेक वेळा रस्त्याच्या कडेला आपण बघत असतो त्या JCB मशीनच्या साहाय्यानं असं वेगवेगळ्या कलरच्या केबल्स टाकताना दिसतात आपल्याला. दीज आर ऑप्टिकल केबल्स. वेगवेगळ्या कंपन्याच्या वेगवेगळ्या केबल्स आहेत. मग BSNL असेल, एअरटेल असेल, आयडिया असेल, वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःच्या केबल टाकतात आणि तशा त्या केबल तिथं टाकत असताना त्या ज्या केबल्स आहेत त्या जर कुठल्या प्रिन्सिपलवर काम करत असतील तर ते जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे काय होईल, जर समजा आपल्याला MCQ म्हणून विचारलं ऑप्टिकल फायबर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ आकडा पहिला किंवा A असेल रिफ्लेक्शन, B असेल रिफ्रॅक्शन, C असेल डबल रिफ्रॅक्शन, D असेल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे तुम्हाला क्लिक कुठं करायचं आहे किंवा त्या ठिकाणी गोल कुठं करायचं आहे इट डिपेंड्स. ते एकदा कळलं का आता विसरतच नाही. मायरेज नावाचा प्रकार होता ते त्यातनं निघून गेला, म्हणजे सध्या नाही तुम्हाला दिला. पण ॲक्च्युली मृगजळ जे दिसतं आपल्याला ह्याच्या पाठीमागं जर कोण असेल तर ते ऑप्टिकल फायबर सारखं असणारं जे प्रिन्सिपल आहे म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे त्याचाच वापर तिथं सुद्धा होतो. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये गाडीच्या ह्याच्यातनं जात असताना त्या रस्त्यावर लांबपर्यंत कुठंतरी पाण्याचा थर झाल्यासारखा दिसतो. इट इज द कॉज ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग ऑप्टिकल फायबर्स म्हणजे काय ते डिटेलमध्ये आपण बघतोय का? तेवढं डिटेलमध्ये आपण ते बघतच नाही. कारण ऑप्टिकल फायबरची अनेक ॲप्लिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशन्स आहेत आणि ॲडव्हान्टेजेस वेगळं. ॲप्लिकेशन पण आपल्याला त्यात थोडंफार विचार करावा लागेल. पहिल्यांदा आपण काय करूयात, ऑप्टिकल फायबर तयार करतात तरी कसे. साधारण आपण असा विचार करूयात, ऑप्टिकल फायबरचं बेसिक कुठलं असेल याचा अर्थ असा झाला, मला जर परीक्षार्थी व्हायची झालं तर याच्यामध्ये पहिल्यांदा मला विचार करावा लागेल प्रिन्सिपलचा. आणि तसा विचार तिथं केला जात असताना मग नक्की मला तिथं सांगता येईल की ॲक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑप्टिकल फायबर आहे तो ऑप्टिकल फायबर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईटवर काम करतो. म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला तर नक्की लक्षात ठेवायचं आहे, लिहिताना बोर्डासाठी लिहिल्यासारखं लिहायचं. जरी समजा ती कॉलेजची परीक्षा असली तरी तसंच लिहायचं. पहिल्यांदा लिहायचं प्रिन्सिपल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिकल फायबरच्या करस्पॉन्डिंग कन्स्ट्रक्शनचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि तसा तो विचार तिथं करत असताना मग ऑप्टिकल फायबरच्या करस्पॉन्डिंग असणारं कन्स्ट्रक्शन काय. ऑप्टिकल फायबरचा विचार करत असताना इथं लक्षात ठेवायचं आहे, हा ऑप्टिकल फायबर हा काचेपासून तयार करतात आणि ती जी काच आहे ती अशी फ्लेक्झिबल आहे. मुळात खरं तर काच आपण म्हणतो ठिसूळ आहे. डक्टाईल आणि ब्रिटल नावाच्या दोन कॉन्सेप्ट आपण 11वीतच बघतो. सोन्याची तार आपण लांबपर्यंत करू शकतो आणि आपण काचेचा विचार केला तर त्याचे तुकडे पडतात. सोनं हे डक्टाईल झालं आणि काच किंवा ग्लास ही ब्रिटल सबस्टन्समधले आले. त्यामुळे तशा असणाऱ्या एखाद्या काचेचा वापर इथं केला जात असताना तिथली ती जी काच आहे ती काच शक्यतो क्वार्ट्ज नावाची काच वापरतात. आणि तशी ती वापरली जात असताना मुळात ऑप्टिकल फायबर तयार करताना नेहमी लक्षात ठेवायचं, त्यातल्या एका फायबरचा आपण विचार करूयात आणि तिथं असणारा तो जो फायबर आहे तो फायबर तयार करत असताना याच्यामध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दोन काचेचा वापर केल्यासारखं असतं. म्हणजे परत काय, मुळात आतली जी काच आहे त्या काचेला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात क्लॅडिंग. आणि बाहेरची त्याला कोअर या नावानं ओळखतात आणि बाहेरची जी काच आहे त्याला क्लॅडिंग या नावानं ओळखतात. हा फरक नक्की लक्षात ठेवा. परत लक्षात नाही येत की सर काय सांगतात कोअर आणि क्लॅडिंग, कटलं काय आणलंय कुणाला माहिती. मुळात एकच काच असते पण ती जी काच आहे ती अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेली असते की त्याचे दोन थर तयार होतील. साधारण किती आहे हे, केसाच्या जाडीचे, म्हणजे किती बारीक असेल बघा, अशा केसाच्या जाडीचं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या काचेमध्ये रूपांतर केलं जातं. रूपांतर केलं जात असताना हा जो सेंट्रल याचा मधला भाग आहे ज्याला आपण कोअर नाव दिलंय, हा जो कोअर आहे
तो खरं तर साधारण 1.7 एवढ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा असतो आणि क्लॅडिंगचा विचार केला तर 1.5 एवढ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आणि आता मी तुम्हाला प्रश्न असा विचारला की सांग यातलं डेन्सर कोण आणि रेअर कोण. कधी काळी शिकवत असताना मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, सगळ्यात जास्त जर अपवर्तनांक कुणाचा असेल तर तो आहे डायमंडचा, हिरा 2.43. आणि सगळ्यात कमी कुणाचा तर हवा 1 पेक्षा कमी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कधीच नसतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला, कोअरचा विचार करत असताना तिथला जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.7च्या आसपास आहे. क्लॅडिंगचा विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5 आहे. म्हणजे आपण जनरली विचार जर केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कोअर आहे तो डेन्सर मीडियम सारखं काम करेल. आणि क्लॅडिंगचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मीडियम आहे ते रेअर मीडियम सारखं काम करेल. आतला जो पोर्शन आहे तो डेन्सर झाला, बाहेरचा जो पोर्शन आहे तो रेअर झाला. आणि या ठिकाणी आता नीट लक्षात ठेवा, असे जे धागे आहेत, असे जे फायबर्स आहेत, अर्ध्या मिलीमीटरच्या आसपास असणारा हा फायबर आहे, अर्धा मिलीमीटर म्हणतोय मी. आणि अशा असणाऱ्या ह्या फायबरमध्ये मुळात डिटेलमध्ये जर जायचं झालं तर या ठिकाणी इथं असणारा हा जो पोर्शन आहे या पोर्शनला या ठिकाणी पॅक केलं जातं. पॅक करत असताना कसं घडतं बघा, असे लहान लहान फायबर एकत्रित करून त्या ठिकाणी एक प्रकारची केबल तयार होते. त्याच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी नॉन कंडक्टिंग असणारं, नॉन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असणारं, इन्सुलेटिंग मटेरियल असणारं एखादं प्लास्टिकचं कोटिंग केलं जातं, ज्याला खरं तर त्या ठिकाणी जॅकेट या नावानं ओळखतात. जसं जॅकेट आपण अंगावर घेतो किंवा अंगावर घालतो त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा त्या ऑप्टिकल फायबरला तयार करत असताना बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी जॅकेट त्याला लावलं जातं आणि आतल्या बाजूला तिथं असणारे ते जे फायबर्स आहेत ते फायबर्स बसवले जातात. कारण हा जॅकेट त्यातला महत्त्वाचा भाग का, याला अंडरग्राऊंडमधनं त्या ज्या केबल्स आहेत त्या नेल्या जातात. आणि तशा त्या केबल्स घेऊन जात असताना उंदीर आहे, घुशीसारखा एखादा प्राणी आहे, तो त्या केबलला कुरतडू शकतो. तशा असणाऱ्या केबलला कुरतडू नये म्हणून त्या ठिकाणी एक प्रकारचं केमिकल कोटिंग पण त्याच्यावर केलं जातं. आणि ते जे जॅकेट आहे ते जॅकेट या असणाऱ्या ऑप्टिकल फायबरला प्रोटेक्ट करतं. म्हणजे मला ऑप्टिकल फायबरला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर या ठिकाणी या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या कोअरवर क्लॅडिंगवर जॅकेट. म्हणजे हा झाला खरं तर ऑप्टिकल फायबरचा मुख्य भाग. याच्यामध्ये इकडच्या बाजूला समजा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो सिग्नल पाठवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आत्तापर्यंत आपल्या डोक्यात आहे, काही जरी एखादा इलेक्ट्रिकल सिग्नल जर पाठवायचा झाला तर लागतो आपल्याला कॉपर किंवा कंडक्टिंग मटेरियल. इथं तसं नाही आहे. तुम्ही जो सिग्नल किंवा तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाठवायची आहे त्या इन्फॉर्मेशनला लाईटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. लाईटमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतरच त्या ठिकाणी तिथं असणारी ती इन्फॉर्मेशन पाठवली जाते. आणि तशी ती पाठवली जात असताना कल्पना करा, एक प्रकाश किरण तयार केला आहे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, त्याला आतमध्ये आपण पाठवलंय, तो आता इकडं चालला. जर तो आतमध्ये म्हणजे कोअरच्या थ्रू आपण त्याला पाठवलंय आणि पाठवत असताना तो कोअरकडनं क्लॅडिंगकडे गेला आणि जात असताना तिथं असणारा तो जो अँगल आहे तो अशा पद्धतीने ॲडजस्ट केला जातो की तो जो अँगल आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्तीच आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्तीचा असेल तर मग आपल्या लक्षात असं येतं की आता तो आतल्या बाजूला या पद्धतीनं इंटरनली रिफ्लेक्ट होत राहील. म्हणजे हा डेन्सरमधनं रेअरमध्ये गेला, परत या पद्धतीनं आला, परत असाच गेला, डेन्सर रेअर करत करत तिथं असणारी ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आतल्या बाजूला एक प्रकारचा झिगझॅग पाथ कव्हर करेल. कितीतरी किलोमीटर अंतरापर्यंत त्या ठिकाणी तिथं असणारी ती इन्फॉर्मेशन आपल्याला पाठवता येईल. कारण जोपर्यंत आपण तिथं असणारी ती जी केबल आहे ती कट करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तिथं असणारी ती इन्फॉर्मेशन, तिथं असणारा तो प्रकाश बाहेर पडत नाही.
त्यामुळे ऑप्टिकल फायबरमध्ये आपल्याला नक्की लक्षात ठेवावं लागेल की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑप्टिकल फायबर आहे, तो ऑप्टिकल फायबर या पद्धतीनं आपल्याला ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन घ्यायला कारणीभूत ठरेल. म्हणजे आपण ऑप्टिकल फायबरचा विचार करत असताना, असणाऱ्या परीक्षेचा विचार करत असताना दोन पद्धतीने विचार करतोय. मुळात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय, ऑप्टिकल फायबर ज्या कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो तिथं असणारं ते जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पहिला मार्क तिथं मिळून जाईल. डायग्राम काढत असताना कोअर कुठला, क्लॅडिंग कुठलं ते नक्की लिहा. सीईटीचा विचार करताना यातलं डेन्सर कोण आणि रेअर कोण नक्की लक्षात ठेवा. मधला पोर्शन कोअरचा आहे, बाकीचा क्लॅडिंगचा आहे. कोअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्ती आहे, क्लॅडिंगचा कमी आहे. कोअर डेन्सर आहे आणि क्लॅडिंग रेअर आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती इन्फॉर्मेशन पाठवायच्या झाल्यानंतर या पद्धतीनं ती जी इन्फॉर्मेशन आहे ती पाठवावी लागेल. आणि तसं ते पाठवलं जात असताना 100% ही डायग्राम आपल्याला महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला त्या इन्फॉर्मेशनला या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिकल फायबर केबल्समधनं पाठवता येते. आपण परीक्षार्थी व्हायचं झालं तर मग विचार करावा लागेल की बाबा माझ्याकडं पूर्वीच्या काळी कॉपर वायरची केबल होती आणि आत्ता विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल आले. या सगळ्यामध्ये मला जर ॲडिशनल याच्यामध्ये विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी विचार कुठला करावा लागेल की बाबा तिथं असणारी ती जी ऑप्टिकल फायबर केबल आहे त्या ऑप्टिकल फायबर केबलमध्ये ॲडव्हान्टेजेस कुठले आहेत. कारण मी तुम्हाला आता कन्स्ट्रक्शन सांगितलं, इतकं डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितलेलं नाही. अशा पद्धतीनं ऑप्टिकल फायबर नुसतं मी असं म्हणणं म्हणजे इतकं सोपं नाही ते. पण आपल्याला ऑप्टिकल फायबर्स कुठं ना कुठं कधी ना कधी बघायला मिळतात, दिसतात आपल्याला ते. असं काय फारसं नवीन नाही ते. कारण तुम्ही जर बघितलं असेल कित्येक वेळा जत्रेमध्ये, यात्रेमध्ये किंवा पंढरपूरसारख्या ठिकाणी वारीमध्ये आपल्याला डेकोरेटिव्ह लॅम्प दिसतात, फ्लॉवर पॉटसारखे. संध्याकाळच्या वेळेस त्याचे जे धागे आहेत ते असे चमकताना दिसतात, नुसते धागेच चमकत आहेत. ते जे फायबर्स आहेत ते दुसरं तिसरं काय नसतं तर ते एक प्रकारचे ऑप्टिकल फायबर केबल्स आहेत. त्यामुळे तशा असणाऱ्या त्या ऑप्टिकल फायबर केबलचा विचार इथं नक्की करता येतो, करावा लागेल आपल्याला. आणि तसं करत असताना त्याचे ॲडव्हान्टेजेस कुठले आहेत हाही भाग महत्त्वाचा. यातली ॲडव्हान्टेजेसची जी नाव आहे त्यातले जे महत्त्वाचं नाव आहे ते मी फळ्यावर लिहितो. आणि त्यातलं पहिलं जे नाव आहे ते म्हणजे ब्रॉडबँड. काय प्रकार आहे ब्रॉडबँडचा. अख्ख्या जगामध्ये जर आता सगळ्यात अधिराज्य कोण करत असेल तर इंटरनेट. इंटरनेटचा लॉंग फॉर्म तर काय आहे, इंटरनॅशनल नेटवर्क. असा असणारं जे इंटरनॅशनल नेटवर्क आहे, असा असणाऱ्या इंटरनॅशनल नेटवर्कचा विचार करत असताना आजकाल सर्रास तुम्हाला जाहिराती दिसतात. ब्रॉडबँड कनेक्शन घ्या, ब्रॉडबँडच्या सहाय्यानं तुम्हाला चित्र क्लिअर दिसेल, ब्रॉडबँडच्या सहाय्यानं तुम्ही लगेच कनेक्ट व्हाल. कारण आजकाल त्याची गरजच आहे. सगळ्या बँका एकमेकाला नेटने कनेक्टेड आहेत. सगळ्या ग्रामपंचायती नेटला कनेक्ट करायचं काम चालू आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसमध्ये इंटरनेटचं कनेक्शन असतं. सगळी माहिती इंटरनेटच्या थ्रू अपलोड केली जाते. आणि तशी ती माहिती अपलोड करायची झाली, आधार कार्ड पाहिजे असेल तर इंटरनेटचा वापर करा, पॅन कार्ड पाहिजे असेल तर इंटरनेटचा वापर करा. मग एक सगळे जण वापरत आहेत ना, त्यामुळे ते आपल्याला फास्ट स्पीडमध्ये व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एकामधनं अनेक इन्फॉर्मेशन्स पाठवता आल्या पाहिजेत. भविष्यात तुम्हाला तुमच्या घरामधला जो टेलिफोन आहे त्या टेलिफोनमधनं नुसतं बोलणं होणार नाही, इंटरनेट मिळेल. घरातला टी व्ही जो आहे, जो तुम्ही आता डिश टी व्हीच्या माध्यमातून रिसीव्ह करताय, त्याची गरजच नाही लागणार. तुम्हाला घरच्या घरी नुसत्या असणाऱ्या ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून टी व्ही दिसायला सुरुवात होईल. दॅट इज द ब्रॉडबँड कनेक्शन, ज्याची बँडविड्थ मोठी आहे. आता बँडविड्थ ही संकल्पना तुम्हाला इतकी नवीन की बाबा माहिती नाही ना होत. कारण आता आपण बघत चाललो की 1G 2G 3G झालं, 4G झालं. रिलायन्स जिओसारखी कंपनी 5G मध्ये आता उतरायला लागली. त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस वेगळा भाग झाला. पण 5G जर आलं तर आपल्याला प्रचंड स्पीड मिळणार आहे. म्हणजे अनेक वेळा तुम्ही एखादा व्हिडिओवरचं लेक्चर बघत असताना जसं गोल फिरत राहतं ते फिरणारच नाही, एकदम क्लिअर कट दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये गरज लागणार आहे ब्रॉडबँडची. तर तशा प्रकारे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याचा विचार करत असताना लक्षात ठेवायचं आहे, ॲडव्हान्टेजचा विचार करतोय मी, ॲप्लिकेशन नाही म्हणत. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ऑप्टिकल फायबरचा विचार करतोय, मला इथं सुद्धा परीक्षार्थी होता येतं, मला इथं सीईटीचा विचार करता येतो, मला इथं जेईचा विचार करता येईल किंवा नीटचा विचार करता येईल. आणि असा विचार करताना याच्यामध्ये फॉर्म्युला आहे का? ॲब्सल्यूट नाही, थिअरॉटिकल कॉन्सेप्ट आहे.
त्यामुळे नुसतंच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणून चालत नाही. ॲडव्हान्टेज ओरिएंटेड MCQ तयार करतील ना, कॉपर केबल आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या ऑप्टिकल फायबरमधला ॲडव्हान्टेज कुठलं म्हणून तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. तसं नाही केलं तर तुमच्या शाळेत हा प्रश्न असू शकेल, स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल फायबर केबल. त्यामुळे नक्की लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा मी लिहिलं ब्रॉडबँड. ब्रॉडबँडचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, ज्याच्यामधनं जास्तीची इन्फॉर्मेशन जास्त मेगाबाईट्समध्ये गिगाबाईट्समध्ये आजकाल पाठवली जाऊ शकते. कारण तुम्ही जर बघितलं असेल, समुद्रामधनं हजारो किलोमीटरच्या केबल्स आहेत ऑप्टिकल फायबरच्या. एका देशातनं दुसऱ्या देशात जात असताना तिथं सॅटेलाईटचा वापर केला जात नाही. कधी कधी मग ते जहाजामुळं खालच्या बाजूला त्या केबल तुटतात, त्या पुन्हा जोडाव्या लागतात. पण सध्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? इंटरनेटची आहे. आणि इंटरनेटचा विचार करत असताना याच्यात ब्रॉडबँड कनेक्शन मोस्ट इम्पॉर्टंट ठरतं. त्यामुळे पहिला ॲडव्हान्टेज ब्रॉडबँड. दुसरं जे ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेस. म्हणजे परत काय, बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही जर रेग्युलर केबलचा वापर करून जर घरामध्ये जर एखादी गोष्ट बघत असाल, कदाचित फोन असेल, कदाचित TV असेल, तर बाहेरच्या बाजूला जर समजा त्या ठिकाणी विजा व्हायला लागल्या तर त्या विजाच्या सहाय्यानं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तयार होतात. ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्या आपल्या असणाऱ्या TVच्या त्या वेव्हजला इंटरफिअर होतात. त्यामुळे एक प्रकारचं डिस्टॉर्शन येतं. जर घरामध्ये रेडिओ असेल तर बघा, बाहेर आकाशामध्ये विजा व्हायला लागल्यानंतर त्या रेडिओमध्ये खरखर ऐकायला येते. किंवा जर नीट बघितलं असेल तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या TVमध्ये सुद्धा चित्र असं डिस्टर्ब झालेलं दिसतं. हे कशामुळे दिसतं, तर तारा जर असतील आपल्या केबलच्या तर तारामधनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं इंटरफेस जास्त होतो. कारण तारामधनं त्या इन्फॉर्मेशन जाताना त्याच्याभोवती पण इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, बाहेरचं पण इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. हे दोन इलेक्ट्रिक फील्ड एकमेकावर ओव्हरलॅप झाल्यामुळं एक प्रकारचा इंटरफेरन्स येतो. इंटरफेस या नावानं आपण त्याला ओळखतोय. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेसचा अर्थ समजून घ्या. पुस्तकात ते वाक्य देताना तिथं अंडरलाईन करून ठेवा, त्याला हायलायटेड करा. हायलाईटचा पेन मिळतो, माहिती आहे तुम्हाला, ते वाचताना क्लिअर होत जातं ना. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जसं बघतोय त्या पद्धतीनुसार. आणि याच्यामध्ये दुसरं जे आहे ते म्हणजे लो अटेन्युएशन. मी कसं करतोय बघा, जेवढं शक्य आहे तेवढं शॉर्टमध्ये जायचा प्रयत्न करतोय. त्यातलं जे महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. आता लो अटेन्युएशन म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये जर समजा TV असेल आणि TVला जर समजा तुम्ही कुठला तरी एखादा केबल ऑपरेटर तुम्हाला TVचे चॅनल्स पुरवतोय, अंतर जर जास्त असेल तर तुमच्या असणाऱ्या TVला मुंग्या दिसतात, क्लिअरिटी दिसत नाही, चित्र असं डिस्टर्ब दिसतं. मग असं असणारं जे चित्र आहे ते डिस्टर्ब का झालं याचं कॉज पण हुडकायला पाहिजे ना आपल्याला. आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉज आहे ते कॉज हुडकलं जात असताना लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या असणारा जो केबल आहे त्याच्यामध्ये मधल्या बाजूला एक कॉपरची तार आहे, त्याच्यावरच्या बाजूला एक प्रकारची जाळी आहे. आणि त्या कॉपरमधनं सिग्नल जात असताना मुळात तिथं असणारं ते जे कॉपर आहे ते सिग्नल पाठवताना विरोध करतं. कारण कॉपरला रेजिस्टन्स असणारच आहे, त्याची ताकद कमी 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 होत जाते. अटेन्युएशनचा अर्थ काय आहे? एखादी स्ट्रेंथ कमी कमी होत जाणं. त्यामुळे आपण जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इन्फॉर्मेशनचा विचार केला तर लो अटेन्युएशनचा अर्थ असा झाला, मुळात ऑप्टिकल फायबरमध्ये कंडक्टिंग मटेरियलच नाही. का स्ट्रेंथ कमी व्हावी ना? होणारच नाही. हजारो किलोमीटर इन्फॉर्मेशन जात असताना त्याला मधी कुठं सुद्धा ॲम्प्लिफायर लागत नाही. तुम्ही ज्या वेळेस एखाद्या असणाऱ्या केबल ऑपरेटरच्या थ्रू घरातला TV बघत असता, सिग्नल्स वीक असतील आणि तुम्ही जर तक्रार केली तर तो काय करतो, मधीच कुठेतरी ॲम्प्लिफायर टाकतो की त्याची ताकद वाढवतो. इथं गरजच नाही. एकदम ती जी इन्फॉर्मेशन आहे ती स्मूथली, विदाउट एनी डिस्टॉर्शन, विदाउट एनी अटेन्युएशन, विदाउट डिक्रीजिंग स्ट्रेंथ एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जाईल. त्यामुळं तो एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. आपण काय करतोय बघा, ॲडव्हान्टेज ओरिएंटेड चाललोय. ब्रॉडबँड असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेस असेल, लो अटेन्युएशन असेल, किंवा अजून एक याच्यामध्ये येतं ते म्हणजे इलेक्ट्रिकलच्या करस्पॉन्डिंगची टर्म आहे, ज्याला इलेक्ट्रिकल इन्सुलेटर या नावानं ओळखतात. म्हणजे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे त्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते इलेक्ट्रिकलच्या असणाऱ्या करस्पॉन्डिंग टर्ममुळे सुद्धा प्रॉब्लेम येतो.
त्यामुळे बाहेर एखादा मिक्सर चालू झाला, मिक्सरचे त्या ठिकाणी तिथं असणारा तो इंटरफेस त्याच्यामध्ये येतो, पुन्हा ते डिस्टॉर्शन येतं. कुठं येतं? जर समजा आपण रेग्युलरची केबल वापरत असू तर. इथं तसं नाही आहे. इथं रेग्युलरची केबलच आपण वापरत नाही ना, ऑप्टिकल फायबर केबल वापरतोय. आणि तशी ती केबल तिथं वापरली जात असताना याचा विषयच नाही आहेत. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याचा विचार नक्की करता येतो. आणि त्याच्यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये आहे थेफ्ट प्रोटेक्शन. म्हणजे परत काय थेफ्ट प्रोटेक्शन म्हणजे काय? सगळ्यात आत्ताच्या घडीला चोराचोरीचं प्रमाण जास्त आहे. जर आपण असणारी जी केबल आहे ती कॉपर वायरपासून तयार करून ती वापरतोय, कॉपरला मार्केटमध्ये चांगला दर आहे. तांबा आहे ना, ते शेवटी चांगला धातू आहे तो. असं असणारं जे कॉपर आहे, मग केबल आपण टाकल्यात आणि रात्रीच कोणतर त्या तोडून घेऊन गेलं आणि त्यातले कॉपर काढून विकलं तर नुकसान होणार ना. थेफ्ट प्रोटेक्शनचा अर्थ काय आहे? काच आहे ना ती, त्याला घेऊन त्याचा उपयोगच नाही. त्यामुळे चोराला असल्या प्रकारच्या केबल नेल्यानंतर त्या ठिकाणी कायच त्या उपयोग नाही होणार. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲडव्हान्टेज आहे, चोरीपासून असणारी केबल आपण त्या ठिकाणी प्रोटेक्ट करू शकतो. म्हणून त्याला थेफ्ट प्रोटेक्शन या नावानं ओळखतात. बरं, ह्याच्यामध्ये खरं तर अजून पण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आहे ते म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन. सेल्फ इन्फॉर्मेशन प्रोटेक्शन म्हणजे काय? त्याचा विचार तिथं केला जात असताना मुळात आपल्या ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत त्या प्रोटेक्ट होणं गरजेचं आहे. कारण मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन लाईटच्या स्वरूपात आहे. आणि तशी ती लाईटच्या स्वरूपात असल्यानंतर एखाद्याला बाजूला काढून त्याला परत डिकोड करून बघणं इतकं सोपं नाही. कॉपरला कसं कट केलं, कॉपरला जोडलं, त्याच्यातनं बाजूला काढलं, ते करणं शक्य आहे. याला शक्य आहे का? नाहीच ना. कारण ते तोडलं का संपलं तिथं. तोडल्यानंतर त्याला ती नोडच्या सहाय्यानं जोडावं लागतं. त्यामुळे सेल्फ असणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोटेक्ट केली जाते. असे 6 त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे या असणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबलला इथं बघत असताना या पद्धतीनं तिथं असणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबलचा विचार नक्की करावा लागेल. तो करता येतो आणि करतोय आपण. मग कदाचित त्या ठिकाणी ब्रॉडबँडचा असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेस असेल, लो अटेन्युएशन असेल, इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग असेल, थेफ्ट प्रोटेक्शन असेल किंवा सेल्फ इन्फॉर्मेशन प्रोटेक्शन असेल. या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबलचे ॲडव्हान्टेजेस बघतोय आपण. ॲडव्हान्टेजेस वेगळं येतं आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी ॲप्लिकेशन्स आहेत त्या ॲप्लिकेशन्स वेगळी येतात. ॲप्लिकेशनचा विचार पुस्तकात फारसा केलेला दिसतच नाही. ॲप्लिकेशनचा अर्थ काय आहे? मला त्याला कुठं वापरता येतं? अगदी मायनर बघूयात की त्या ठिकाणी कम्युनिकेशन पर्पजला आपण तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिकल फायबरचा विचार करतोय. कम्युनिकेशनचा अर्थ एखादी इन्फॉर्मेशन एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडं पाठवणे, दॅट इज कॉल्ड ॲज कम्युनिकेट. या कम्युनिकेशनमध्ये आपण ऑप्टिकल फायबरचा वापर करतोय. डेकोरेटिव्ह लॅम्पमध्ये आपण ऑप्टिकल फायबरचा वापर करतोय. कदाचित मेडिकल सायन्समध्ये पण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ऑप्टिकल फायबरचा वापर केला जातो. म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे ॲडव्हान्टेज आहे त्या ॲडव्हान्टेजचा विचार. रिफ्रॅक्टोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्या सहाय्यानं डायरेक्ट आपल्याला तिथं असणाऱ्या त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं उत्तर मिळतं. आणि रिफ्रॅक्टोमीटरमध्ये वापर जर कुठला केला जात असेल तर तो ऑप्टिकल फायबरचा. आर्टिकलमधला फरक लक्षात ठेवा. आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ॲप्लिकेशन बघतोय, त्यातलं एक ॲप्लिकेशन आहे ते ऑप्टिकल फायबर. आणि ऑप्टिकल फायबरचं ॲप्लिकेशन खाली आलं. टोटल इंटरनलची ॲप्लिकेशन वेगळी झाली, त्यातलं हे आलंच. एक्झॅक्टली आपल्याला विचारले काय? त्यांनी नुसतं म्हणलं स्टेट द ॲप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. स्टेट म्हणलंय, डिस्कस नका करू, कारण शिक्षकाला शिकवू नका तुम्ही, त्यांना येत असते ते. तर पहिलं ॲप्लिकेशन आपण काय सांगणार? ऑप्टिकल फायबर. दुसरं आता बघतोय आपण बायनॅक्युलर. तिसरं जे आहे ते पेरिस्कोप. ही फक्त नावं लिहायची आहेत, नथिंग एल्स. काय बघायचं नाही, जास्त डिटेलमध्ये जावंच नाही लागत. तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारे ते ॲडव्हान्टेजेस विचारले का ॲप्लिकेशन विचारले हे नक्की लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, जर समजा आपल्याला तिथं असणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबलचा विचार करायचा आहे तर हा विचार करत असताना याच्यामध्ये प्रिन्सिपल कुठला आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिकल फायबरचं कन्स्ट्रक्शन काय आहे, नंतर तिथं असणारं ते जे ऑप्टिकल फायबर आहे
त्याचं ॲडव्हान्टेज काय आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ऑप्टिकल फायबरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, हे सगळं आपल्याला या ठिकाणी या पद्धतीनं बघावं लागेल आणि ते बघता येतं. म्हणजे हे झालं याच्यामध्ये असणारं पहिलं ॲप्लिकेशन. दुसरं ॲप्लिकेशन याच्यामध्ये काय येतं? दुसरं ॲप्लिकेशन जे याच्यामध्ये येतं ते जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे बायनाक्युलर. काय आहे हा प्रकार बायनाक्युलरचा? बायनाक्युलरचा अर्थ आहे, बायचा अर्थ डबल होतो. खरं तर अनेक वेळा डोळ्याला आपण अशा प्रकारच्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बायनाक्युलर आहे तो बघता किंवा बघायसाठी वापरतो. अक्षरशः कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंतचे बायनाक्युलर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जंगल सफारीला गेलाय, पक्षी निरीक्षणाला गेलाय, त्या पक्षाला लांब न बघावं लागेल ना, जवळ गेल्यावर तो उडून जाणार आहे. अक्षरशः 5-10 किलोमीटरपर्यंतच्या वस्तूला जवळ करून बघता येतं बायनाक्युलरच्या साहाय्यानं. म्हणजे जंगलामधला समजा एखाद्या वाघाला बघायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही जर समजा लांब दूरवर कुठतर आहात, अशा परिस्थितीमध्ये त्याचं जर निरीक्षण करायचं झालं तर आपल्याला या बायनॅक्युलरच्या सहाय्यानं करता येतं. त्यामुळे कधी पण बघा हे जे टुरिस्ट जे फिरतात त्यांच्या गळ्यामध्ये तशा प्रकारचा बायनॅक्युलर असतो. आपण पण कधी काळी वापरलेलं असलं तर असूही शकतं. बारकं अगदी 5-25 रुपयाला पण जत्रेमध्ये वगैरे मिळतं, पण त्याची तेवढी ताकद नसते, जवळ थोडंफार येतं त्यानं. पण जे स्टँडर्ड आहेत त्याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी त्या डिफेक्ट्स शिवाय आणि आत्ता जे आपण बघतोय तशा प्रकारे त्या ठिकाणी त्या बायनॅक्युलरचा वापर करतात. काय प्रकार आहे बायनॅक्युलर म्हणजे? बायनॅक्युलरमध्ये खरं तर 2 डोळ्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ऑब्जेक्टला बघतोय. तसं तिथं बघितलं जात असताना समजूयात या ठिकाणी हा प्रकाश किरण या पद्धतीनं आलाय. आल्यानंतर तिथं असणारा तो जो प्रकाश किरण आहे त्या प्रकाश किरणाला आता आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी वापरायचा आहे. वापरत असताना हा जो प्रकाश किरण आहे तो खरं तर 2 असणाऱ्या तिथल्या त्या करस्पॉन्डिंग बायनॅक्युलरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचणार आहे. पोचत असताना याच्यामध्ये खरं तर वापर करतात कशाचा, तर याच्यामध्ये ज्याचा वापर केला जातो तो म्हणजे प्रिझमचा वापर केला जातो. आणि हे जे प्रिझम आहे ते प्रिझम रिफ्लेक्टिंग प्रिझमसारखं काम करतात. मुळात मी जर असा विचार केला, हा जो प्रिझम आहे या प्रिझमवर या पद्धतीनं प्रकाश पडला तर हा असा जातो, याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा प्रकाश या ठिकाणी इथं असणाऱ्या ह्या प्रिझमवर या पद्धतीनं पडेल आणि हा या बाजूला इकडच्या बाजूला जाईल आणि तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला आपल्याला 2 पद्धतीनं त्याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागतं. आणि तसं त्याला तिथं ॲडजस्ट केलं जात असताना मग या ठिकाणी इथं हा दुसरा प्रिझम आहे त्याला या मेथडनं लावलं जातं आणि हा असा येतो. मुळात खरं तर ते तुम्हाला जो बाहेरचा पोर्शन दिसतो तो या पद्धतीनं असतो आणि आपण तिथं असणाऱ्या त्या ऑब्जेक्टला याच्या थ्रू बघतो. आता हीच आकृती तिकडं पलीकडे काढली का त्या ठिकाणी तिथं असणारा तो बायनॅक्युलर होईल. मी ते तिकडचा भाग काढतच नाही, सेम आहे. ह्या असणाऱ्या प्रिझममध्ये विचार करत असताना हा रे या पद्धतीनं आला कारण मला 2 लेन्समधलं अंतर आहे ते कमी करायचं आहे. मी टेलिस्कोप घेऊन फिरू शकत नाही ना कुठे त्या असणाऱ्या जंगलामधनं सफारी करताना. मग प्रकाशाचा मार्ग मला कमी करायचा आहे, अंतर कमी करायचं आहे. अंतर कमी करताना या पद्धतीने तिथं असणारा तो प्रकाश जाईल, हे एका डोळ्याला लावलं जाईल आणि पलीकडच्या बाजूला ते तसंच असेल, फक्त त्याची उलटी फिगर तयार होईल. म्हणजे डायग्रॅम बघत असताना हे डायग्रॅम वगैरे विचारतील हा भाग फार गौण आहे, म्हणजे नाही विचारणार, स्टेट ॲप्लिकेशन म्हणतील. मुद्दा म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर त्याला बायनॅक्युलर या नावानं ओळखतात. आणि आपण लक्षात ठेवायचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं दुसरं ॲप्लिकेशन काय असेल तर ते बायनॅक्युलर आहे. हे जसं इथं आपण दुसरं ॲप्लिकेशन बघितलं तसं आपल्याला याच्यामध्ये अजून एक ॲप्लिकेशन बघता येतं. नेहमी लक्षात ठेवायचं आहे ही जी रिफ्लेक्टिंग प्रिझमसाठी बघतोय, रिफ्लेक्टिंग प्रिझमचा वापर आपण करतोय. मग ह्याच्यामध्ये जे तिसरं ॲप्लिकेशन येतं ते जे ॲप्लिकेशन आहे ते कुठलं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे पेरिस्कोप. काय प्रकार असतो पेरिस्कोप? स्ट्रीमर माहिती आहे तुम्हाला, ज्याला पानगुडी म्हणतात मराठीमध्ये. हे खरं तर ॲप्लिकेशन आत्ता जे बघतोय ते आपण फार जुन्या काळामध्ये असल्यासारखं झालं. म्हणजे ॲक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बोट आहे ती बोट पाण्यामध्ये आतल्या बाजूला आहे. मग आतल्या बाजूला असताना समुद्राच्या वर जर समजा त्या ठिकाणी कोण येते काय ते बघायचं असेल तर कसं बघणार?
त्यासाठी ज्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतात ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे ते म्हणजे पेरिस्कोप. पूर्वीच्या काळी असणारा पेरिस्कोप आणि आत्ताचा जो पेरिस्कोप आहे याच्यामध्ये फरक कसा आहे तो बघा. या पद्धतीनं असणारा हा पेरिस्कोप झाला. पूर्वी काय केलं जायचं, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेरिस्कोप आहे त्या पेरिस्कोपमध्ये इथं एक आरसा लावला जायचा, सेम आरसा इकडं लावला जायचा. बाहेरनं समजा या ठिकाणी इथं असणार हे पाणी आहे आणि आतल्या बाजूला तुमची स्ट्रीमर आहे, तुम्ही इथून बघताय. इथून बघत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे ऑफ लाईट आहे त्या ऑब्जेक्टच्या करस्पॉन्डिंग असणारा प्रकाश किरण तो असा जाईल, इथून तो इथं रिफ्लेक्ट होईल आणि तो परत या ठिकाणी येईल. आणि इथं जर आपण डोळा लावलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे पाण्याच्या वरची परिस्थिती काय आहे ते आपल्याला यामध्ये या पद्धतीनं बघता येईल. ते बघू शकतो आपण, ती काय अडचण नाही ना. मग आरशा असताना आता इथं कुठं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं नाही ना झालं. ह्याने काय केलं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा वापर करत असताना या ठिकाणी असणारे जे आरसे आहेत त्या आरशाला काढून टाकलं. कारण आरशाचा जो पार आहे त्याच्यावर पाण्याचा बाष्पाचा परिणाम व्हायचा आणि तो फेंट व्हायला सुरुवात व्हायची, म्हणजे क्लॅरिटी निघून जायची. मग याला पर्याय काय, याला पर्याय या ठिकाणी इथं असणाऱ्या प्रिझमचा वापर केला गेला. म्हणजे आता कसं झालं बघा, या असणाऱ्या प्रिझमला इथं ठेवलं जात असताना मुळात हे जे दोन प्रिझम आहेत ते मी दाखवले त्या पद्धतीनं लावले जातील. परत एकदा सांगतो, हे जे प्रिझम आहे ते प्रिझम दुसरे तिसरे कुठले प्रिझम नसून रिफ्लेक्टिंग प्रिझम आहेत, ज्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट या प्रिन्सिपलचा वापर केलेला असेल. हा प्रकाश किरण या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या प्रिझमकडे आला, प्रिझममधून तो रिफ्लेक्ट झाला, त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. तो ॲडजस्ट करतानाच असा ॲडजस्ट केला जातो की त्या ठिकाणी तो पलीकडनं बाहेर नाही पडत, तो आतल्या आत फिरतो. कारण इथनं जात असताना हे डेन्सर मीडियम आहे, हे रेअर मीडियम आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स या पद्धतीने ॲडजस्ट केला जातो की जेणेकरून तिथं असणारा तो जो अँगल आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्तीचा होईल आणि तो या असणाऱ्या प्रिझमकडून या असणाऱ्या प्रिझमकडे जाईल. त्याचं परत इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल आणि तो असा बाहेरच्या बाजूला जाईल. इथून जर तो बघितला तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे त्याची क्लिअर इमेज बघायला मिळेल. ती क्लिअर इमेज बघायसाठी आपण ज्या कुठल्या तत्वाचा वापर करतोय ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगितले आहेत. इथं पण रिफ्लेक्टिंग प्रिझम आहे, इथं पण रिफ्लेक्टिंग प्रिझम आहे. रिफ्लेक्टिंग प्रिझममध्ये वापर केला जातो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा, त्यामुळे दोन्ही ठिकाणी त्याचा वापर केला गेला. हा प्रकाश या पद्धतीनं रिफ्लेक्ट होऊन इकडं आला. फिगर या पद्धतीनं तुम्ही ॲडजस्ट करून बघू शकता आणि तशी ती फिगर इथं काढली जात असताना याच्यामध्ये चेंजेस करून काढा, काय फरक नाही पडत. तुम्ही कसं करता त्याच्यावर आहे. ते तुम्हाला आता वाटलं याच्यातला हा प्रिझम आहे, त्याला आता या पद्धतीनं दाखवूयात आणि तसा जर तुम्ही दाखवला तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला नक्की बघता येईल. याला समांतर काढा, हा असा दाखवा आणि इथून हा याचा रिफ्लेक्शन दाखवा. ह्याला हे समांतर दाखवायचं, तसंच पलीकडे दाखवायचं. त्यामुळे आपल्याला ती जे ॲप्लिकेशन्स आहेत त्या ॲप्लिकेशन इथं बघता येतील. फक्त नावं लक्षात ठेवायचे. पहिल्या ॲप्लिकेशनचं लक्षात ठेवायचं, ऑप्टिकल फायबर डिटेलमध्ये मी सांगितलं, ती डिटेलमध्येच बघायचं. दुसरं सांगितलं त्या ठिकाणी तिथं असणारं पेरिस्कोप आणि तिसरं सांगितलं त्या ठिकाणी असणारं बायनॅक्युलर. म्हणजे 3 ॲप्लिकेशन्स आपण असणाऱ्या ह्या टॉपिकमध्ये आर्टिकलसाठी बघितली. आज आपण या असणाऱ्या टॉपिकमधलं एक आर्टिकल बघितलं जिथं फॉर्म्युला नव्हता, नुसतं थिरॉटिकल आर्टिकल आहे. वाचा, नक्की कळलं. त्यामुळे आता 100% लक्षात ठेवायचा, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तुम्ही दिवाळीपर्यंत शाळा सुरू होत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही स्वतःहून अभ्यासाला जास्तीच सुरुवात करा. कारण किती जरी झालं तरी नुसतं फिरणं फायद्याचं होणार नाही, अभ्यास करावा लागेल. सगळ्या जणांना परत एकदा अभ्यासासाठी सांगतोय की पाटी पेन्सिलचा वापर नक्की करायचा आहे. आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.